श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जगात प्रत्येक आईवडिलांची एकच प्रार्थना असते, देवा आमच्या वाट्याला कितीही दुःख येऊ दे, पण आमच्या लेकराला कधीही दुःखाचा स्पर्श होऊ देऊ नको. हे वाक्य प्रत्येक पालकांच्या हृदयातून निघालेला एक हुंदका असतो. कारण स्वतःची वेदना माणूस सहन करू शकतो, पण आपल्या मुलाच्या डोळ्यातील अश्रू मात्र त्याला सहन होत नाहीत. आजची मुलं खूप वेगळ्या काळात वाढत आहेत. बाहेरचं जग आकर्षणांनी भरलेलं आहे. चुकीच्या सवयी, वाईट संगत, ताणतणाव, स्पर्धा, भक्ती, मानसिक अवस्था, सततचा मोबाईलचा वापर या सगळ्यामध्ये अनेक निरागस मनं हरवून जात आहेत. अशा वेळी प्रत्येक पालकाला एक अदृश्य आधार हवा असतो. असा आधार जो मुलांच्या प्रत्येक पावलावर त्याचं रक्षण करेल. हा आधार म्हणजे स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा. श्रद्धा म्हणजे संकट कधीच येणार नाही असा अर्थ नाही, पण संकट आलं तरी त्यातून बाहेर पडण्याची शक्ती मिळते, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते आणि चुकीच्या मार्गाकडे जाणारी पावलं वेळेवर थांबतात. काही मुलं अभ्यासात हुशार असतात, पण चुकीच्या मित्रांच्या सहवासात जाऊन त्यांचं आयुष्य भरकटतं. काही मुलं चांगल्या घरात जन्माला येतात, पण चुकीच्या सवयी त्यांचं भविष्य अंधारात ढकलतात. म्हणूनच मुलांचं संरक्षण फक्त कुलूप लावून होत नाही, त्यांच्या मनाचं संरक्षण करणं अधिक महत्त्वाचं असतं. स्वामी समर्थांची भक्ती मुलांच्या मनात चांगल्या विचारांची बीज पेरते. ज्या मनात सत्य असतं तिथे खोटेपणा टिकत नाही. ज्या मनात दया असते तिथे क्रूरता वाढत नाही. ज्या मनात देवाची आठवण असते तिथे चुकीच्या मोहाचा राज्य फार काळ राहत नाही. पालकांनी आपल्या मुलांना भीती दाखवू नये, तर प्रेमाने देवाशी जोडावं. त्यांना सांगा, अडचणी आली तरी घाबरू नकोस, प्रयत्न कर आणि स्वामी समर्थांचं स्मरण ठेव. ही शिकवण मुलाच्या आयुष्याची मोठी ताकद बनते. जी मुलं लहानपणापासून आपल्या संस्कारात वाढतात ती मोठी झाल्यावर कोणाचं वाईट करत नाहीत, दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवतात, आईवडिलांचा मान राखतात, समाजात सन्मानाने जगतात. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होणे नाही. खरी कृपा म्हणजे चुकीच्या वाटेवर जाण्यापासून वाचणं, वाईट व्यसनांपासून दूर राहणं, अहंकारापेक्षा नम्रता निवडणं, स्वार्थापेक्षा सेवा निवडणं. आज अनेक पालक म्हणतात, आमचं मूल पूर्वीसारखं राहिलं नाही. पण एक प्रश्न स्वतःलाही विचारायला हवा, घरात प्रेमाचं वातावरण आहे का? एकत्र बसून संवाद होतो का? मुलांच्या मनात काय चाललं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का? देवभक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही. देवभक्ती म्हणजे घरात प्रेम वाढवणं, एकमेकांना समजून घेणं, क्षमाशील राहणं, सत्याची साथ देणं. या वातावरणात वाढणारी मुलं आयुष्यभर मजबूत राहते. स्वामी समर्थांचा आशीर्वाद अशा घरावर असतो जिथे मुलांना चांगले संस्कार मिळतात. पालकांनी मुलांना संपत्तीपेक्षा सद्सद विवेकबुद्धीची भेट द्यावी. कारण पैसा हरवला तर परत मिळू शकतो, पण चारित्र्य हरवलं तर आयुष्यभर पश्चाताप उरतो. मुलांच्या प्रत्येक यशामागे त्यांच्या मेहनतीसोबत त्यांच्या घरातील वातावरणही असतं. घरात आशा असेल तर मुलं आत्मविश्वासाने जगतात. घरात प्रार्थना असेल तर मनाला शांतता मिळते. घरात संस्कार असतील तर भवितव्य उजळून जाते आणि घरात स्वामी समर्थांवरील श्रद्धा असेल तर अनेक संकट दारातूनच परत जातात. म्हणून आज निर्धार करा, मुलांना केवळ मोठं बनवायचं नाही तर महान बनवायचं आहे. त्यांच्या हातून चांगली कर्म घडली पाहिजेत. त्यांच्या शब्दांनी दुसऱ्यांना आधार मिळाला पाहिजे. त्यांच्या यशामुळे समाजाचं भलं झालं पाहिजे. हीच खरी स्वामी समर्थांची कृपा आहे. चला शेवटी मनापासून प्रार्थना करूया. हे स्वामी समर्थ, आमच्या लेकरांना निरोगी शरीर, शांत मन, तेजस्वी बुद्धी आणि सदैव योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. त्यांच्या भोवती तुमच्या कृपेचं अदृश्य संरक्षण कवच सदैव राहू द्या. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक संकटावर तुमची कृपा राहू द्या आणि विजय मिळो त्यांना. त्यांच्या हातून सत्कर्म घडू दे. त्यांच्या जीवनात सदैव प्रकाश राहू द्या. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे.
डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदाय